आता आपण हे बिस्किटचा चुरा घेतलाय, ग्लुकोज बिस्किट, ते ऍड करूया. ओके. आता हे कुकीज. कुकीज. हो. ओके. आणि आता सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स फर्स्ट आपण मिक्स करूया. आपण शुगर घेतली आहे. ओके. पिठी साखर आपण पिठी साखर. हो, 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून पिठी साखर. हो. आता हे कोको पावडर घेऊया. तिखटमध्ये तुला काय काय आवडतं? म्हणजे सगळंच आवडतं. मिसळ खूप आवडतं मला, पावभाजी आणि पाणीपुरी. घरी दुकानात लावत असेल ना मिसळीचं. हो. तू म्हणजे आई. आता आपण काय घालतो? 2 टीस्पून ड्रिंकिंग चॉकलेट. ओके. हे काय आहे? हे अक्रोड, वॉलनट्स, रोस्टेड अक्रोड घेतले आपण. किती घालायचे? हां, 2. हां 2. आणि फ्रूट सॉल्ट हे 1 टेबलस्पून घेतलं आपण. यात आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स विस्क करूया. सगळे एकत्र करून आपण घ्यायचे. हो. आणि यात आपण आता बटर घालूया. हां 2 टेबलस्पून. ढवळणं जरा अवघड आहे. हो. हां, हे ढवळू का? यात आपण दूध घालू. पण बॅटर थिकच ठेवूया, कारण ते कुकिंग फास्ट होणार म्हणून. बस ना, दूध बस ना. हे सगळं असं एकजीव करून एक दंड सॉलिड तयार होत होता. हे केलं की बस. हो बस. आता आपण हे ग्रीस्ड पॅन हे ऑलरेडी आपण याला ग्रीस केलेलं आहे. आणि आता आपण हे फोल्ड करूया. आपण लेवल करूया ना. आणि आपल्याला हे मायक्रोवेव्ह मध्ये किती वेळ ठेवावं लागेल आणि काय टेम्परेचर? 160 डिग्री मध्ये आपण 20 ते 25 मिनिट ठेवूया. ओके. त्यानंतर बाहेर काढायचं आणि मग सर्व करताना काय करायचं? सर्व करताना आपण ह्याचे पीसेस, स्क्वेअर पीसेस करूया. ओके. आणि काय घालायचं वरून? आणि वरून व्हॅनिला आईस्क्रीम. चेहरा बघा, व्हॅनिला आईस्क्रीम. ओके, पण मस्त लागणार आहे. हो. हां, आपल्याला हे 160 वर आपण किती वेळ ठेवायचं? 20 ते 25 मिनिट. 20 ते 25 मिनिटं 160 वर ठेवायचं. नंतर बाहेर काढायचं, त्याचे पीसेस करायचे आणि मग त्याच्यात व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं. ओके, आम्ही आठ ठेवतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. वॉलनट ब्राउनीसाठी लागणारं साहित्य: ग्लुकोज बिस्किटांचा चुरा, भाजलेल्या अक्रोडचा चुरा, दूध, चोको चिप्सचा चुरा, बटर, पिठी साखर, कोको पावडर, फ्रूट सॉल्ट आणि ड्रिंकिंग चॉकलेट. कृती: एका भांड्यामध्ये ग्लुकोज बिस्किटांचा चुरा घेऊन त्यामध्ये चोको चिप्सचा चुरा, पिठी साखर, कोको पावडर, ड्रिंकिंग चॉकलेट, भाजलेल्या अक्रोडचा चुरा, फ्रूट सॉल्ट आणि बटर घालून सर्व मिश्रण एकजीव करून त्यामध्ये दूध घालावं. बटर लावलेल्या केकच्या मोल्डमध्ये तयार मिश्रण ओतून ओव्हन प्रीहीट करून 160 डिग्रीला 20 ते 25 मिनिटं बेक करून व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर वॉलनट ब्राउनी सर्व्ह करावी. आपण कापून घेतलेलं आहे. आई बाबांना तर फारच असं कौतुक वाटत असेल ना तुमचं. काय गुणी मुलगी आहे आमची गीता. तुम्ही तिचं गीता हे नाव ठेवलं आणि तुम्ही सार्थक ठरवलं असं वगैरे वाटत असेल ना? हो, वाटतं. कारण अभ्यासही करते, क्लासही घेते. खोड्या करते की नाही गीता? हो, मस्ती तर खूप असते काय घरी. तुमच्या खोड्या असतात? म्हणजे घरच्यांना असं वाटतच नाही की मी एवढी मोठी आहे करून, कारण सारखं माझं घरी लहान मुलांच्या आवाजात बोलणं, मस्ती करणं, मजा लहान मुलांच्या आवाजात बोलता तुम्ही? हो. बोला बरं, कसं बोलता? आता आपण मॅरिनेरा सॉस बनवणार आहोत. मी नाही, ही बोलते म्हणून मी तुमच्याकडे पाहिलं. तुम्हाला वाटेल मी बोलतोय. बरं, मग असं लहान मुलांनी समजा हट्ट केला की मला आईस्क्रीम खायचं, तर कसं म्हणाल? मला आईस्क्रीम पाहिजे. अरे बापरे, माझ्याकडे आत्ता नाहीये. तर टोमॅटो टाका ह्याच्यामध्ये. बघा किती लागणार आहे. हां, टाका. बस बस बस. मी तुम्हाला परत सांगतो, मी तुम्हाला हे काय विचारतोय खोड्या वगैरे, कारण आम्ही एक नवीन जो प्रयत्न करतोय ना, की हल्लीचे तरुण काय विचार करतात. बरोबर. कारण आपण नुकतेच लहानपण ह्या फेज मधून आलो असतो. हो. आणि जरा आता पुढच्या एका मोठ्या होण्याच्या प्रौढत्वाकडे आपण जात असतो, म्हणून जरा आपली जरा मधली फेज असते ना. हो. आता ह्याच्यामध्ये आपण ड्राईड बेसिस जे आहेत ते टाकणार आहोत. हां, हे क्रश करून आपण ऑलरेडी हो. घेतले. बघा पुरे का? हो, बस बस. पण आपण ड्रायड बेसिल आणि परत हे बेसिलची पानं असं दोन्ही वापरतोय.
हो काय reason? कारण वरती जेव्हा आपण मरिनारा सॉस बनवणार आहोत त्याच्यानंतर वरती जसं आपण कोथिंबीर टाकतो आपल्या ट्रेडिशनल डिशेसमध्ये गार्निशिंगसाठी. गार्निशिंगसाठी तसं आपण ते हे टाकणार आहोत त्याच्यामध्ये फ्रेश बेसिस. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो शिजवून घेणार आहोत सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि ह्याचा मरिनारा सॉस आपण बनवतोय. आता ह्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकणार आहोत आपण. बघा बरं. अजून टाका. ओके, पाणी एवढं पुरे. हो बरोबर आहे. पण सॉस मरिनारा तयार करून घेतलेला आहे कारण आपण करतोय झुकिनी बोट, बरोबर. राईट. पुढे काय करायचंय? आता आपण या झुकिनी बोटमध्ये जे आपल्याला स्टफिंग करायचंय ते आपण करून घेऊया. बरं, ते आपल्याला पॅन मध्ये हो करायचंय. पॅनमध्ये करायचंय. आता ह्याच्यासाठी आपण ऑलिव्ह ऑइल पहिले ह्याच्यामध्ये टाकूया. 2 टेबलस्पून साधारण ऑलिव्ह ऑइल. काय लागणार? आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम हा जो गर काढलेला आहे आपण झुकिनी बोटचा तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. बरं. मग मला एक सांगा की आता हे नवीन पदार्थ तसे हे पाश्चात्य पदार्थ आहेत की आता हल्ली हल्ली याचं जरा पेव फुटायला लागलंय. पण आपलं जे ओरिजिन आहे की वरण भात भाजी पोळी कारल्याची भाजी पुरणाची पोळी ह्याच्यावरती काय अजून हुकूमत आहे की नाही? हो हो ते सुद्धा पदार्थ येतात. फॅन्टास्टिक. म्हणजे काय दोन्हीची सांगड असली म्हणजे उत्तम. व्हेरी गुड. आता हे झालंय जरा आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. बरं. आता आपण ह्याच्यामध्ये जो आपण मरिनारा सॉस बनवलाय तो आपण ह्याच्यामध्ये टाकू. मरिनारा सॉस. तर आपण हा सॉस शिजवून घेऊया थोडा ह्याच्यात. बरं आणि हा शिजला की मग त्याच्यामध्ये फ्रेश बेसिस जे आपण आहेत ते टाकूया. बरं ठीक आहे. उकळी त्याला येतीच आहे कारण कढई तापलेली आहे, तेल गरम आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शिजलेलं आहे मरिनारा सॉस. आता ह्याच्यामध्ये फ्रेश बेसिस टाकूया. बरं फ्रेश बेसिसमुळे एक वेगळा स्मेल येतो. बरोबर. वा, त्याला व्यवस्थित उकळी आली, ते शिजले हो. आता. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. बरं. बघा किती लागणार आहे. हो बस. ओके, आता हे आपलं झालेलं आहे. बरं. आता आपण स्टफिंगकडे वळूया. मग गॅस बंद करूयात. हो हो गॅस बंद करा. बरं. स्टफिंग ह्याचं कशात करायचंय नेमकं? झुकिनीमध्ये. ह्याच्यातच करायचं. हो. मग ठीक आहे, आपल्याला प्लेट लागेल ना. ओके, आपल्याकडे प्लेट आहेच आहे. आता आपण हे जे स्टफिंग येतं ह्याच्यामध्ये फिल करायचं आहे. बरं. कसं करायचं ते? पण हे कच्चं खाल्लं तरी चांगलं लागतं? हो कच्चं खाल्लं तरी चांगलं लागतं. हे काकडीसारखंच आहे. झुकिनी म्हणजे काकडीच आहे. बरोबर. फक्त ही ड्राय आणि फायबर रिच असते. आपली बरोबर. काकडी स्वीट आणि कोल्ड असते. बरोबर. आणि जरा पिवळी असते. वा वा. झुकिनी बोट तयार झालेली आहे. आपण लास्ट ह्याच्यामध्ये टाकू. फक्त फरक एवढा आहे की ही बोट बिन पाण्याची सुद्धा चालू शकते बरोबर आहे. आणि सगळ्यांना चालू शकते. हो की नाही हो? हो. आता आपण ह्याच्यामध्ये मोझरेला चीज जे आहे ते आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत. हे काम मी करणार आहे. तरी तुम्ही सांगा किती लागायचं, किती घालायचं. अजून टाका. आता हे चीज घातली की आपण लगेच खाऊ शकतो? नाही, आता आपल्याला बेक करायचं आहे ह्याला. अच्छा, म्हणजे अजून महत्वाचा टप्पा एक हो. बाकी आहे. जर असं अस्ताव्यस्त पडलं तरी चालेल हो ना? चालेल चालेल. कारण बेक करायचं म्हटल्यानंतर ते एकत्र होईलच सगळं छान, हो. मेल्ट होईल. मग मला सांगा किती डिग्री सेल्सिअस वरती किती वेळ बेक करायचं? आपल्याला 350 डिग्री सेल्सिअसवरती साधारण 15 to 20 मिनिट्स बेक करायचं आहे ह्याला. 350 डिग्री सेल्सिअस वरती 15 ते 20 मिनिट बेक करायचंय. हो. मग हा बेस सुद्धा जरा मऊ होईल हो आणि मग तयार होईल झुकिनी बोट. बरोबर. फॅन्टॅस्टिक. आपण हे करून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. झुकिनी बोटसाठी लागणारं साहित्य: झुकिनी, झुकिनीचा गर, टोमॅटो, मोझरेला चीज, लाल सिमला मिरची, लसूण, ऑलिव्ह ऑइल, लाल मिरच्या, ड्राईड बेझिल, बेझिलची पानं आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये लाल मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, लाल सिमला मिरची, टोमॅटो, ड्राईड बेझिल आणि 1 कप पाणी घालून मरिनारा सॉस तयार करून घ्यावा. सारण तयार करण्यासाठी फ्राईंग पॅन मध्ये 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये प्रथम झुकिनीचा गर परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये मरिनारा सॉस, फ्रेश बेझिलची पानं आणि मीठ घालून सारण तयार करून घ्यावं. झुकिनीच्या मधल्या भागामध्ये सारण भरून त्यावर मोझरेला चीज घालावं. सारण भरलेली झुकिनी बोट 350 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटं बेक करावी आणि सर्व्ह करावी. तर मंडळी, आपण आज बनवतोय टोमॅटो केचप. ही आपली पहिली रेसिपी आहे. आता आपण करणार आहोत कुरचन छोले बन.